नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळेच व्यसनाधीन होत आहेत असं जर वाक्य उच्चारलं तर हे व्यसन नेमकं कुठलं असा प्रश्न सगळ्यांच्या मनात येणं साहजिक आहे. आणि अर्थातच हे व्यसन आहे मोबाईलचं. बघा ना, कुठेही गेलो म्हणजे मुलांना शांत बसवायचं असेल तर आईवडील त्याच्या हातात मोबाईल देऊन टाकतात. एखाद्या नातेवाईकांकडे किंवा मित्रमैत्रिणींकडे गेलो तरीसुद्धा जुजबी गप्पा मारल्या जातात आणि मग नंतर जो तो आपल्या मोबाईलमध्ये असतो. मोबाईलवर काय बघितलं जातं तर रील्स. आणि हे रील्स कोणाकडनं केले जातात तर तुमच्या आमच्यासारख्याच हौशी कलाकारांकडनं. या रील्सविषयीच आणि या मोबाईलच्या व्यसनाविषयीच सौरभ कोरटकर यांनी अतिशय परखड आणि मार्मिक विचार व्यक्त केलेत. तेच आजच्या आनंदी कट्ट्यावरून तुमच्यापर्यंत पोचवतेय. रील्स म्हणजे हे असं व्यसन झालं आहे ना की ज्यावर आपण आपल्या आयुष्यातला सर्वात मौल्यवान वेळ विनाकारण उधळतोय. हे वेड हळूहळू अनेकांच्या जीवावर बेततंय. नुकतंच या व्यसनापायी अन्वी कामदार या रील्स बनवणाऱ्या मुलीचा जीव गेला. का तर सोशल मीडियावरच्या खोट्या लाईक आणि व्ह्यूजसाठी. लक्षात घ्या, CA असलेल्या आणि डेलॉईट या कंपनीत उच्च पदावर असणाऱ्या अन्वी कामदार हिचा 6 इंचाच्या डिस्प्लेवर दिसणाऱ्या रील्सनं त्याच्या व्यसनानं बळी घेतला. मोबाईलच्या नादात आपण जगण्याचा आनंद घ्यायचंच विसरत चाललो आहोत. अनेकांमधली प्रोडक्टिव्हिटी मोबाईल रील्सनं मारून टाकली आहे. आता या मोबाईलचं आणि त्यावरच्या रील्सचं इतकं वेड काहींना लागलं आहे ना की आपल्या आयुष्यात या मोबाईल रील्स बघण्याव्यतिरिक्त दुसरं काहीही करण्यासारखं त्यांनी शिल्लकच ठेवलेलं नाही. बघा ना, जेवताना मोबाईल, चहा पिताना मोबाईल, प्रवासात मोबाईल, झोपताना मोबाईल, टॉयलेटमध्येही मोबाईल, मित्रांशी बोलता बोलता सुद्धा मोबाईलवर लक्ष जातच. अशी कुठलीच जागा राहिली नाही आहे की जिथे आपण फक्त स्वतःसोबत असू. प्रत्येक ठिकाणी मोबाईल आपल्याबरोबर असतो. आपण बघा ना, पूर्वी एकटे असलो तर काय करायचो? शांतपणे विचार करायचो, आपल्या आवडीनिवडी, कला, छंद जोपासायचो. पण या गोष्टी आता अनेकांच्या आयुष्यातून या रील्समुळे हद्दपार झाल्या आहेत. आता फक्त रील्स बघणं हा अनेकांचा छंद झालाय, टाईमपास झालाय, करमणूक झालाय. प्रवासात हल्ली सगळे समोरच्याचं तोंड बघायला सुद्धा तयार नसतात. सगळेजण मोबाईलमध्ये तोंड खुपसून बसलेले असतात आणि त्यावर काय बघतात तर रील्स. आपल्याला काय बघायचंय इतका सुद्धा विचार हे रील्स आपल्याला करू देत नाहीत. आणि इतका मारा सुरू असतो ना यांचा की आपणही बुद्धी गहाण ठेवून समोर येईल ते बघत जातो, स्क्रोल करत जातो. खरं तर वेळ ही अत्यंत मौल्यवान गोष्ट आहे. आणि काहीतरी शिकायचंय, करायचंय सोडून हल्ली फक्त रील्स बघत सुटलाय प्रत्येकजण. आपल्या वेळेची, आवडीनिवडीची, डोळ्यांची मालकी आता आपण स्वतःकडे घेण्याची गरज आहे. आपल्या भोवतालचं जगसुद्धा खूप सुंदर आहे, त्याकडे सुद्धा बघा, त्याचा आनंद घ्या वास्तवात. आणि हो, रीलसाठी तर जीव अजिबात धोक्यात घालू नका. आपण रिअल जगणार आहोत की रील्ससाठी हा प्रश्न आता प्रत्येकानं स्वतःला विचारण्याची वेळ आली आहे. हो ना? तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र
या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका. आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, रेडिओ जयंत हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.